हॅलो, गुड मॉर्निंग. मी प्रियंका. आय होप तुम्ही सर्वजण ठीकच असाल. आज आहे महाशिवरात्री. महाशिवरात्री तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आमचा प्लॅन ठरला कोंडेश्वरला. वेळेवर सांगितलं यांनी जायचं म्हणून. मग काय लवकर लवकर सगळी कामं आटपून घेतली. मग निघाली. मग आमच्या रूमपासून हे 10 काय 12 किलोमीटर आहे जवळपास. मग काय गेलो वाटेत. मग आम्हाला प्रसादचं वाटप चालू होता. मग तिथं आम्ही उसळ खाल्ली. हे सकाळपासून काही खाल्लं नव्हतं मग त्याला मग आम्ही पोचलो मंदिरात. आज सगळीकडे महाप्रसाद होता. जिकडे तिकडे पाहतं उसळच उसळ होती. मी तर एकही चान्स नाही सोडला. जिथं दिसलं तिथं खात बसली. आम्हाला वाटलं पार्किंग तर अलीकडंच होती. तिथून बापा एवढं लांब होतं की नाही, 1-1.5 किलोमीटर आम्हाला पैदलच जावं लागलं. खूप दमली होती चालून कधी येते वाटत पाहत होती. अखेरीला पोचली. अखेरीला आम्ही लाईनीमध्ये उभं राहिलो. भेटली पण इतकी लाईन लांब होती, खूपच लाईन लांब होती. मग मला दिसला चंदनवाला, माझे टीका लावणारा. मग मी त्यांना बोलवलं, मला महाकालचा टीका लावून द्या म्हणून. मग त्यांनी मला महाकालचा टीका लावून दिला. इतकं छान वाटत होतं ना. माझी खूप इच्छा होती की मी उज्जैनला गेले की असं लावणार म्हणून, पण माझी इच्छा इथेच पूर्ण झाली. मग यांना पण लावून घेतलं. तुम्ही पण लावा म्हटलं. मग दोघांनी आम्ही सगळ्यांनीच लावून घेतलं. यांच्यासोबत यांचे मित्र पण होते, त्यांनी पण लावून घेतलं. इतकं भारी वाटत होतं लावल्यानंतर. इतका छान लूक आलता चेहऱ्यावर. मी तर मस्त दिसून राहिली होती बा. मग पोचलो आम्ही मंदिराजवळ. पण वाटलं लवकर दर्शन, कशाचं काय लाईन तर एवढी होती. मी आज कंटाळून गेली होती उभी राहू. एक तर पाय पण दुखून राहिले होते. एक तर 1-1.5 किलोमीटर पैदल चालत आलं. तिथून पुन्हा असं वाटलं की झालं बा आता कशाचं काय. त्या शेगावला तेवढं नसून इथं फायनली आम्ही पोचलो दर्शनासाठी. पण मी मला तर शूट नाही घेऊ शकली, कारण तिथं मंदिरामध्ये फोन अलाऊ नसते. मग काय शूट नाही घेऊ शकली. पण बाहेरचं गाभारे पण खूप छान होतं. तिथं पण दर्शन छान मस्तपैकी झालं आहे. थोडा वेळ बसली. मग बसल्यानंतर खूप म्हणजे असं मनाला खूप छान समाधान वाटलं. माझं खूप इच्छा होती यार, म्हणजे आज कुठेतरी जावं ते आज इच्छा झाली पूर्ण. मग निघालो आम्ही बाहेर. जत्रा होती बाहेर मस्तपैकी. मग मी जत्रात तिथे आम्हाला फुकटमध्ये चिप्स भेटले होते, तर चिप्स खाल्ले. छान होतं. मग इकडचे तिकडे दुकान पाहिले. घेतलं काहीच नाही म्हणा, फक्त पाहिलं कुठं काय आहे ते. घेण्यासारखं काय होतच नव्हतं. मग काय घेतलं नाही. मग हे फोटो काढून राहिले होते. मला वाटलं मी फोटोज काढून राहिले काय की, पण नेमके फोटो काय वगैरे काही काढलं नाही. जाऊ दे मला, काही घेतलं नाही, फक्त प्रसाद घेतला. मग चालली आली मग घरी. तुम्हाला जर माझा मिनी ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक आणि फॉलो आणि नक्की करा. भेटू पुन्हा. बाय.